दरम्यान जे काही घडलं त्यात एका व्यक्तीबाबत एकच घटना दुसऱ्यांदा घडली आहे। ती व्यक्ती आहे प्रफुल्ल पटेल। प्रफुल्ल पटेल यांचा राष्ट्रवादीच्या विद्यमान नेतृत्वाकडून दुसऱ्यांदा जाहीर अपमान झालाय। यापूर्वी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याच्या नंतर निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांच्या पदासंदर्भात काही भूमिका घेतली गेली होती। दुसऱ्यांदा जाहीर अपमान झाल्यानं प्रफुल्ल पटेल दुखावलेले आहेत हे आता लपून राहिलेलं नाही। दरम्यान या निमित्तानं एकनाथ खडसे आणि पवार गटाच्याकडून प्रतिक्रिया आलेल्या आहेत। पूर्वी या ठिकाणी सुनील तटकरे हे अध्यक्ष होते, प्रफुल्ल पटेल हे कार्यकारी अध्यक्ष होते। आता त्यांनी त्याच्यामध्ये सुनेत्रा पवारांनी बदल केला, कारण त्या सर्वानुमते आता सुनेत्रा पवार या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवडून गेले। चुकून नावावर वाहत नाही काही कदाचित, ते जाणीवपूर्वकच नावं हटवल्या जातात, जाणीवपूर्वक नावं घेतले जातात। पक्ष आहे, पक्षामध्ये असा प्रकार नाही आहे, पण सुनेत्रा पवार काहीसा प्रफुल्ल पटेलांना सावरण्याचा प्रयत्न करतायत। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना देवाने शिक्षा दिली। बघा, एवढ्या मोठ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सूचीमधून वगळण्यात आलं। हे काय? तर हे तुमचं पाप। अजितदादा पवार गेल्यानंतर त्यांचा पक्ष बळकवण्याच्या दृष्टीतून जी पावलं उचलली गेली, म्हणून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना देवाने शिक्षा दिली।